म्हणजे रखुमाई सतत भांडते, रुसते, बडबडते, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेम करते माझ्या पमासारखा. तो दोन्ही हात कमरेवर ठेवून म्हणतो, मी तर काळा सावळा विठ्ठल आणि ही माझी रखुमाई. जय दादा, तुला माहितीये आमच्या मम्मी पप्पाची लव्ह स्टोरी ना खूप भारी आहे. आणि आशुताईची लव्ह स्टोरी तर आपण सगळेच बघतोय, पण शरुताईची लव्ह स्टोरी कशी असेल हे बघायला मी खूप एक्साइटेड आहे. हिची लव्ह स्टोरी कठीण आहे. आता आमची शरू जरा द्वाड आहे, पण जगात सगळ्यांची लव्ह स्टोरी असते की, आणि ती असायलाच पाहिजे, नाहीतर आयुष्याची काय मजा आहे ना. त्या गाण्याचा अर्थ काय रे? रखुमाई आहेस ना, मग तुला गाणं आणि अभंग यातला फरक नाही माहित. त्याचा अर्थ आहे की विठुराया जरी सगळ्या जगाचा पाठीराखा असला तरी रखुमाई शिवाय तो पूर्ण नाहीये. विठुराया जरी सगळ्या भक्तांच्यात रमत असेल तरी त्याला ठाऊक आहे मागे रखुमाई आहे, जी सगळी पंढरी सांभाळते. तिच्यामुळेच तो या सगळ्या भक्तांच्यात कसलीही काळजी न करता रमू शकतो. विठुराया सगळ्या जगाची माऊली आहे, कारण त्याला ठाऊक आहे मागे खंबीर रखुमाई आहे. साऱ्यांचं चित्त विठूच्या पायाशी असलं तरी त्याच्या डोळ्यांना आस रखुमाईची असते. तिच्याशिवाय तो अधुरा आहे. अशीच एक रखुमाई प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवी, तर जगण्याला अर्थ आहे. अर्थ तर नीट सांगता आला तुला, पण मग कळला नाही का? काय म्हणालीस? कुठे काय विठुराया? हो, निघायचं. ही कोण आहे मला प्रेमाचा अर्थ समजवणारी? अरे, यांचं दप्तर राहिलं. बॅग्स कुठे गेल्या यांच्या? पप्पा चहा ठेवलाय. हे घे. ठेव तुझा पण. शरू नाही आली अजून. मम्मी येतच असेल ती. आपल्याकडची परीक्षेची गोळ कधी संपणार आहेत काय माहिती. कसली परीक्षा? माग पेपर वाचत जा. हा, परीक्षेचे पेपर फुटतायत, काय काय चाललंय. अगं आपली अजून एक पोरगी शाळेत आहे, कॉलेजला आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे ना काय होतं काय नाही ते. उद्या काय आहे? उद्या काय आहे? जरा पंचांग वाचत जा. आपले महत्वाचे दिवस कुठले आहेत, संस्कृती काय आहे, आपले सणवार कुठले आहेत, हे सगळं माहित असायला हवं ना. आपल्या चारही मुली आपल्याकडून शिकतायत. बरं, चुकलं माझं. सांग आता काय उद्या. नाही नाही, तुमचं पण खरं आहे, मला पेपर वाचायलाच पाहिजे. पण माझ्याकडे मयू आहे ना, सगळ्या बातम्या पुरवते ती मला. अहो, गुरुपौर्णिमा आहे, आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. माझी खूप इच्छा आहे हो. म्हणजे आपण जाऊन ना त्यांचे आभार मानूया. आता घरात सुद्धा लग्न कार्य आहे, तर त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत ना. हो ग, स्वामींना सांगायला पाहिजे, स्वामी बघा हे काय चाललंय. मग जाऊया ना. मम्मी, आज तू दुसरं काही मागितलं असतं ना तरी तुला मिळालं असतं. हे घे. हे काय? अगं, आपल्या मठातल्या मंडळातर्फे खास बस जाणार आहे अक्कलकोटला. काय बोलतेस खरंच? हो, मला जसं कळलं ना तसं मी लगेच तुझे आणि पप्पांचे पैसे भरून टाकले. किती झाले पैसे?
पप्पा राहू द्या हो, मी ते भरलेत आता. अगं हो, पण तुम्हाला माझ्याकडून बर्थडे गिफ्ट. माझ्या बर्थडेला खूप वेळ आहे अजून. ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट. शरू, स्वामींनीच तुला बुद्धी दिली. माझं मन तुलाच कळतं. मम्मी बस बस बस, आता तू रडू नकोस हा, नाही तर तिकडे नद्यांना पूर यायचा. अरे पण आपणच ठरवून काय उपयोग आहे? आधी डॉक्टर प्रधानांना विचारायला लागेल आपल्याला. त्यांनी परमिशन दिली तरच जायचं. अहो नाही, मामा डॉक्टर बोलले ना तरच जायचं. हो हो पप्पा, तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या, त्यांना फोन करा. हो, करतो मी फोन. हा, गौतम जिजूचा फोन एवढ्या सकाळी काय काम आहे? हॅलो हॅलो शरू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना, मला हे प्रेझेंटेशन रेडी करायचं होतं, मला तुझी हेल्प लागेल. हा मग आपण करूयात ना आज तेच. अगं आज मेंटेनन्ससाठी ऑफिस बंद आहे ना. अरे हो, मी विसरलेच. तर काय करायचं? एक काम कर, तू इथे ये, घरी ये, आपण इथे प्रेझेंटेशन रेडी करू. घरी? हां बरं ठीक आहे, चालेल, मी येते. हां ये. काय ग, काय झालं? काय म्हणत होता गौतम? ग ते ऑफिसचं एक प्रेझेंटेशनचं काम आहे, मी त्यांच्याच घरी जाऊन करते. ऑफिसमध्ये मेंटेनन्सचं काम चालू आहे ना. नाश्त्याला काय? आंबोळी आणि चटणी. दे ना, मला पण भूक लागली आहे. तुला गरम गरम आंबोळी आणून देते. आणि हो, खानोलकरांकडे चालली आहेस ना, त्यांच्यासाठी पण घेऊन जा. चालेल. डबा भरायला मदत कर. हो पप्पा, तुम्ही पण डॉक्टरांना कॉल करा आणि पहिले खाऊन घ्या. हो ये. अगं काल किती वर्षांनंतर वारकऱ्यांच्या मध्ये बसून ना भजनं ऐकली, अभंग ऐकले. सगळं वातावरण इतकं पावन होऊन गेलं होतं ना, आणि सगळे खूप भारावून गेले होते ग. खूपच छान वाटलं. आणि तू यायला हवं होतंस का तेजू? दर 1.5 दिवसांनी त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम असतो. मला वेळ नाही एवढा. वेळेचं काय ठेवून बसलीस का तेजू? सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. तो आपण कुठे आणि कसा वेळ घालवतो ना, त्याला महत्व आहे. हे बघ, आता गौतम पण जायला लागलाय ना ऑफिसला. आणि जय आणि गौतम दोघंही खूप गुणी आणि हुशार आहेत. तर ते दोघं सगळं बिझनेस सांभाळून घेतील ना ग. आणि त्यांच्या मदतीला आकाश आणि साक्षी पण आहेतच ना. मग तू आता बिझनेस मध्ये थोडं कमी लक्ष घातलंस तरी चालणार आहे ग. कसं चालेल? मुलं लक्ष घालतायत म्हणून मी लक्ष घाल. तेजस्विनी खानोलकर आहे मी अशी शांत बसणार नाही. आपल्या घरात आपला बिझनेस, आपली कामं, आपल्या गोष्टींची चर्चा सोडून परभांचाच विषय जास्त सुरू असतो. म्हणजे कधी कधी मला शंका येते, हे खानोलकरांचं घर आहे की परबांचं घर आहे? सतत परबांच्या मुली, परबांचं जेवण, परबांचा मेसेज, परब त्यांचीच चर्चा सुरू असते. काय झालं? कसली चर्चा सुरू आहे? परबांची. काही नाही रे, कालच्या कार्यक्रमाविषयी बोलत होतो.